सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे हे यांचे स्वतःवरचे नियंत्रण सुटत चाललंय की काय असं वाटू लागलंय। कारण नुकत्याच झालेल्या बँकेच्या आमसभेत कोठाळे यांनी चक्क केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे आणि काही प्रसंगात त्यांनी काही अधिकाऱ्यांना शिवीगाळ देखील केली आहे। विविध वृत्तपत्रांमध्ये येत असलेल्या बँकेच्या घोटाळ्याच्या बातम्या वाचून कदाचित कोठाळे यांचा तोल सुटला असल्याची शक्यता आहे। परंतु कोठाळे यांच्या या भूमिकेवर सहकार आयुक्तांपासून ते उपनिबंधकांपर्यंत काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही दिवसांपूर्वी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेची नुकतीच सर्वसाधारण सभा झाली। ही सभा तशी चांगलीच वादळी ठरली होती, कारण अविनाश कोठाळे हे कितीही बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असले तरी बँकेत 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचार नाही, परंतु हे धादांत खोटे। बँकेत आजवर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत, त्याचा जाब सभेत अनेकांनी विचारला। त्यावेळी उत्तर देता देता कोठाळे यांचे नाकी नवाले। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज तर गेल्या अनेक महिन्यांपासून बँकेत सुरू असलेल्या विविध प्रकारच्या घोटाळ्यांच्या बातम्या देत आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून काही मोठ्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित होऊ लागल्यात। या प्रकारामुळे प्रचंड चिडलेल्या कोठाळे यांनी वृत्तपत्रांवर तोंडसूक तर घेतलेच, परंतु चौकशीचे आदेश देणारे सहकार आयुक्त अनिल कवडे, बँकेची चौकशी करणारे अधिकारी चव्हाण यांची अत्यंत हीन भाषेत संभावना केली। काही अधिकाऱ्यांना तर त्यांनी चक्क शिवीगाळ केली आहे। हा प्रकार म्हणजे कोठाळे यांचा तोल सुटत असल्याचं निदर्शक आहे। अविनाश कोठाळे यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे पुणे यांच्या संदर्भातही अवमानकारक भाषा वापरली। कोठाळे म्हणाले की मी जेव्हा सहकार आयुक्त साहेबांशी बोललो तेव्हा ते बोलले की मंडळी माझ्या कार्यालयातून येऊन धुमाकूळ घालत आहेत, माझ्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप करत आहेत। आता ही बातचीत खरं तर केवळ कोठाळे आणि आयुक्त कवडे यांच्यातच झाली आहे, त्यामुळे खरंच हे संभाषण झालं असेल का हे दोघे सांगू शकतात। परंतु कोठाळे यांनी हे सांगावं की कोण कवडे साहेबांच्या कार्यालयात जाऊन धिंगाणा घालत होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण सहकार विभागाला जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेतील भ्रष्टाचाराविषयी सविस्तर माहिती आहे। खरे तर आता यापूर्वीही बँकेच्या चौकशा करण्यात आल्या आहेत, त्यात अनेक अनियमितता देखील सापडल्या आहेत। कोठाळे आणि त्यांच्या संचालकांचा भ्रष्टाचार देखील उजागर झालाय, परंतु तरीही या संदर्भात आजपर्यंत सहकार विभाग मुख गिळून गप्प राहिलाय। कोठाळे आणि त्यांच्या संचालकांच्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात यापूर्वीच कठोर कारवाई करणे अपेक्षित होतं। कोठाळे हे आमसभेत माईकवरून सांगतात की बँकेत गेल्या 23 वर्षात एकही घोटाळा झालेला नाही। मग सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं 250 पेक्षा जास्त भागांमध्ये कोठाळे यांच्या भ्रष्टाचाराविषयी पुराव्यानिशी माहिती प्रकाशित केली आहे, तर मग त्यांनी अद्याप सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या विरोधात अवमानना का दाखल केली नाही। आता जेव्हा वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित व्हायला लागल्या तेव्हा कोठाळे हे वृत्तपत्रांसोबतच अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ करून त्यांच्यावर तोंडसूक घेत आहेत। खरे तर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी या संदर्भात आता कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे। कोठाळे यांनी आपल्या भाषणात शासनाचे वरिष्ठ अधिकारी सह जिल्हाधिकाऱ्यांसारख्या अधिकाऱ्यांवरही जोरदार टीका केली आहे। जिल्हाधिकारी हे 3-3 वर्ष निर्णय घेत नाही असे ते म्हणाले। खरे तर कोणताही जिल्हाधिकारी नियमबाह्य काम करणार नाही, त्यामुळेच तो निर्णय झाला नसेल, परंतु आता भ्रष्टाचार उघडकीस येण्याच्या भीतीने कोठाळे यांची फाटायला लागली आहे। कोठाळे यांच्या चलबिचलपणा वाढला आहे। खरं तर आता कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कोठाळे आणि त्यांच्या काही संचालकांच्या विरोधात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। यासाठी सहकार आयुक्त, सहाय्यक निबंधक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे। असं झाल्यास या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा नायनाट करता येईल। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।